गावाखेड्यातला माणूस हा बँकेत अधिकारी बनू शकतो का? यायच्या आधी एकच ठरवलेलं की इथं जास्त गुंतायच नाही, इथनं जितक्या लवकरात लवकर बाहेर पडेल तेवढं बाहेर पडायचं आहे. मग त्यांकिंग असं क्षेत्र आहे की जिथं एका सिलेबसवर तुम्हाला वर्षभरात एक 25 एक्झाम देता येतात. मोठा फायदा म्हणजे काउन्सिलिंग, म्हणजे जिथं मोठ्यांचा सल्ला मिळतो तिथं कधी काही चुकीच घडू शकत नाही. मी बोललो नाही मला आता तिथं सहन नाही होत, तर ते बोलले जा काय होतंय, मरशील जास्तीत जास्त, मेलाच तर चालतंय म्हणले. अजून एक काय म्हणले, तो बघतोय आम्हाला. कुठं तर लहान भावाला शिकता यावं म्हणून मोठ्या भावानं तो सॅक्रिफाईस केला. त्यानं प्रायव्हेट बँक जॉईन केली, ॲक्सिस बँकमध्ये. तो मी सुद्धा हीच चूक केली होती की एखादी एक्झाम पर्टिक्युलर टार्गेट केली, ही एक्झामची नोटिफिकेशन आले तर आपल्याला ही एक्झाम आता क्रॅक करायची आहे. तर हीच तर परीक्षा असते. म्हणजे तुम्ही एक्झाम देता ही तुमची परीक्षा नसते, तुम्ही इथल्या एन्व्हायरमेंटशी कसं कोपअप करून राहता ही तुमची खरी परीक्षा आहे. की नेमकी माझा प्रॉब्लेम हा होतो की मी टेस्टला इथं तर 90% येते, पेपरला तर ते येत नाही. हे नेमकी याच्यासाठी तुम्ही काय सांगता? सोशल मीडियाचं डिस्ट्रॅक्शन कधीच ठेवायचं नाही. बाहेरून ॲप्लाय करतोय की महाराष्ट्रातून ॲप्लाय करतोय हे इम्पॉर्टंट नाही. आजच्या परिस्थितीत आपल्याला जॉब महत्त्वाचा आहे, तो पण सरकारी जॉब पाहिजे. उभारली तुझी गुढी.